व्यासपीठ व इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, या विशाल व्यासपीठावर मी माझे विषय मांडतोय. जाणता राजा छत्रपती शिवराय, जाणता राजा छत्रपती शिवराय. एक काळ असा होता की त्या काळात जर आपण पाहिलं तर जनता एका आक्रमक, अत्याचारी, दहशतवादी व भीतीच्या वातावरणात वावरत होता. अगदी सर्व बाजूने मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये चारही बाजूने मुघल राज्य असताना 400 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. लहानपणी जिजाऊंनी शिवबाला स्वराज्य स्थापन करण्याचे संस्कार दिले. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी त्याच पद्धतीने शिवबाला तलवारबाजी, घोडसवारी, युद्धनीती अशा विविध क्षेत्रामध्ये शिवबाला जिगरबाज बनवले. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुटुक्षेत्राचा कळस म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. आज 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्य स्थापन केले. महाराजांच्या राज्यात श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. न्याय होता पण अन्याय नव्हता. स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते. एके दिवशी रशियाचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते. भारत भेटीला आल्यावरती आपले काही गाईड त्यांना विचारतात, सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? तेव्हा ते रशियाचे पंतप्रधान म्हणतात, मला फक्त माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा एकदा रायगड बघायचा आहे. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. परंतु आज मात्र परिस्थिती अशी आहे की शिवाजी, संभाजी, तानाजी, नेताजी अशा शूरवीरांची शौर्याची गाथा मात्र इतिहासाच्या पुस्तकापर्यंतच राहून गेली आहे. कारण आजची युवा पिढी व्यसनाधीन झालेली आहे. अरे, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो ढाण्या वाघाला सामोरं जातो आणि त्याला उभा पडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातूनच झाली. महाराजांनी माणसं गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. युक्तीने महाराजांनी स्वतःची आग्र्यावरून सुटका करून घेणे, अफजल खानाचा कोतळा काढणे हे फक्त आणि फक्त वाघासारख्या राजाला जमू शकतं. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जेव्हा 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा तो शांतपणे उठला आणि आपली नमाज पडायची चटाई त्याने खाली अंतरली आणि त्यावरती गुडघे टेकून बसला आणि म्हणायला लागला, हे अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. अरे, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही तो कधीच अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, पण हातात होती ढाल आणि पळत होतो घोडं. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकटे तू कापून टाक. जर आजच्या युवकांना महाराजांचा आदर्श घडवायचा असेल तर आजच्या युवकांना योग्य दिशा दाखविणे काळाची गरज बनलेली आहे. एखादा पाण्याचा थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. जर आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनाचे मोती बनवायचे असेल तर तो त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड दिले पाहिजे. आपले दायित्व ओळखून ते पार पडले पाहिजे. त्यासाठी त्याच्या जीवनात ध्येय असणे गरजेचे आहे व त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द असली पाहिजे. पालक, शिक्षक व समाज या तिन्ही मुख्य घटकांनी आजच्या युवा पिढीला योग्य दिशा दाखवून स्वतःच्या पायात उभे राहण्यास प्रेरित केली पाहिजे. तरच तरुण पिढी सक्षम भारत घडविण्यास यशस्वी बनेल व प्रत्येक युवक ते आदर्श म्हणेल, आम्ही आजचे तरुण सेवा करू मन भरून, भ्रष्टाचारास टाकू पुरून, बेरोजगारीच काढू मारून, गोरगरिबांना सोबत धरून, अन्यायाचा पराभव करून आणि स्वतःला तेव्हाच म्हणूया देशाची तरुण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू करून. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.